सोलापूर रस्त्यासाठी महिलांचा आक्रोश. गणेश बिल्डर्स स्कीम नंबर 3 मध्ये अनोखी आंदोलन. प्रणितीताई शिंदे आंदोलनात सहभागी. खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतले महापालिका आयुक्तांना दारेवर. हो बरोबर आहे. विष्णुलकर साहेब जोपर्यंत तोपर्यंत निर्णय झाला नव्हता आणि हिअरिंग घेतलं ना. असं म्हणणं की दोन्ही बाजून आले, दोन्ही बाजूचं म्हणणं एकाला संधी दिली. ते रेकॉर्ड होतं का नाही, त्या रेकॉर्डनुसार त्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये नकाशा नव्हतं, त्यांच्या रस्ता नव्हताच त्यांना. बरं हां मला तेच म्हणलं आता त्यांनी असं झालं की जरी त्यांचं म्हणणं बरोबर की आता यायला जाणार रोड नाहीये, परंतु तुम्ही त्यांना जो मंजूरच रस्ता जर ह्याच्या जागेत नव्हता त्याचा क्लेम करू शकत नाहीत ना. आपल्याला काय करायला लागेल की मग बाकीचे इतर मार्ग बघायला लागते, पण ते क्लेम करू शकत नाही मला इथं रस्ता आहे म्हणून. नाही साहेब, 1988ला इथनांची वहिवाट होती. त्यानंतर ऐका ना, रोड साहेब तीन वेळा संधी दिली ना, 3 वेळा त्यांना. त्याच्यामध्ये मूळ रेकॉर्ड आम्ही कलेक्टर ऑफिस म्हणून जे टीपीने त्यांना जी परमिशन दिली होती ना, ती मूळ रेकॉर्ड पण मागवतं. मूळ रेकॉर्ड मध्ये मग त्यांनी जे हाताने दाखवतात ना रोड म्हणून, तो हाताने लिहिलेला आहे, ओव्हर राईट केलेला आहे. मूळ रेकॉर्ड मध्ये तिथे नोंदच नाही. पिंक नोट लिहिलं आहे ना. मग आता मार्ग काय काढायचा मग आता तुम्ही सांगा. तेच सांगितलं ना मी, ह्यानं सांगितलं ना मी, आता जे येणार जाण्याचा तात्पुरता रोड आहे का नाही, ते आपण करून देऊ. आणि अजून उद्या त्या दुसऱ्या 2 सोसायटी तिसऱ्या सोसायटीचा रेकॉर्ड आता थोडा वेळ मिळेल आम्हाला. पण ते बघून आम्ही उद्या सकाळी निर्णय घेतो ना, तात्पुरता मार्ग आणि परमनंट मॅडम बोलू ना मी. आता मी येऊ शकतो कुठला मार्ग आहे ना, ते ऑलरेडी सारखा मीच निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट कोर्टात गेलेली. बरं मग माझं एवढंच म्हणणं आहे की मॅटर प्रेसिपिटेट न करता आपण म्हणलं नाही, विषय प्रेसिपिटेटचा नाही आहे. आता मी काल तुमच्याशी बोलणं झालं माझं, आणि आज सकाळी जे त्यांना थोडासा तो पर्याय मार्ग होता तो पण ब्लॉक केला. आता इकडे 9 महिन्याची गरोदर बाई आहे, तिला जर लेबर पेन सुरू झाले तर ती कशी जाईल दवाखान्यात? इकडे 25% सिनियर सिटीजन आहे, त्यांना काय कंप्लेंट आली रात्री तर ते कसे जातील? आयुक्त साहेब तुम्ही तुमच्या ह्याच्यात रूल बुक मध्ये असता ना की जर तुम्ही कोणता रस्ता खोदताय तर तुम्हाला पर्याय व्यवस्था केली पाहिजे. त्या उलट आज तुम्ही जे रस्ते होते ते पण ब्लॉक केले. त्यांनी जी मागणी केली होती ना त्याच्या सोसायटीनं, तर त्यांनी आम्हाला जे रेकॉर्ड दाखवलं, त्यांचं हिअरिंग घेतलं तर त्यांचं मागणी योग्य झाली नाही. मग त्यानंतर आम्ही त्यांची मागणी रिजेक्ट केल्यानंतर ते जे सध्या जो कंप्लेनर आहे. आयुक्त साहेब 600 लोक इथे राहत आहेत 50 वर्षापासून. ऐका, महापालिकेने तिकडे MSCB ची लाईन टाकली आहे आणि पाईपलाईन टाकली आहे आणि टॅक्स घेतात, आणि तुम्ही म्हणता तो रस्ता आम्ही पर्याय नाही देऊ शकत त्यांना, तो रस्ता खोदून टाक. माझं सांगतो मॅडम, हो ना, आता मॅडम नाही, मग आता त्यांनी काय, बरं मला सांगा, आता ती बाई तिला डिलिव्हरीला जायचं असेल, तिने कोणता रस्ता मागावा? तात्पुरता मार्ग आम्ही सांगतो मॅडम, तिथं तात्पुरता त्यांना मार्ग द्यायला सांगतो, परमनंट मार्ग कुठे तात्पुरता मार्ग दिला नाहीये मॅडम. ते बघा, नियमाच्या बाहेर जाऊन असेल ना तर मी पण ऐकणार नाही त्याच्यामध्ये, कारण त्यांचं मी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून निर्णय दिलेला आहे. माझा एकच प्रश्नाचं उत्तर द्या. हे आज रात्री जर ह्यांना इमर्जन्सी आली, मी तात्पुरता काहीतरी मार्ग करायला सांगतो. कुठे तुम्ही येऊन नाही, तुमच्या लोकांना पाठवा. मी इथे बसले गेले 3 तास, कोणी फिरकलं नाहीये. नाही, नियमानं नाही, सॉरी, तुम्ही नियमाने त्यांचा रस्ता बंद केलाय. तुम्ही नियमाने त्यांचा रस्ता बंद केलाय. ह्याला कसं नियम आहे? अनधिकृतरित्या तुम्ही केलाय. आयुक्त साहेब, तुम्ही पर्याय रस्ता ताबडतोब करून द्या. मी इथे बसले, तुमच्या टीमला पाठवा. ऐका ना, नियमाच्या बाहेर कसं आहे? तुम्ही नागरिकांचा रस्ता ब्लॉक करता, ते नियमाच्या बाहेर नाहीये. आयुक्त मॅनेज झाले त्यांना आता पर्याय रस्ता कोणता देत आहे? नाही, तुम्ही येऊन बोला. आम्ही लोकशाही पद्धतीने बसलोय. उपोषणाला आम्ही इथे बसलोय. तुम्ही माझं सोडा, इकडे सगळ्या बायका बसल्या. मार्ग काढा ना, इथे तुमचे लोक नाही, तुम्ही कोणी येत नाहीये. इकडे येऊन शब्द द्या. आयुक्तांचा धिक्कार असो. बघा, मार्ग काढा, विषय संपवा ना. 200-250 लोक आहेत साहेब, 600 घर आहेत.
पाठवतो. दोन वाजता मतपती यांचं आहे का नाही कोणाचं ठाऊक, मी त्याला पाठवतो. पाठवा कुणाला तर पाठवा. सगळे इथं बसल्या 200-250 लोक आहेत, पत्रकार आहेत. किंवा तुम्ही जरी आलं तरी चालतंय. तुम्ही या म्हणून खड्डे बघा. खासदार बसले असं, खासदार बसले असं होतं. ऑलरेडी तिथं सोल्युशन देणार नाही म्हणून सरासरी काही सोल्युशन द्या देणार नाही ना, मार्ग काढा, विषय संपना. वैवाचीचा मार्ग द्या तर चौथा आमच्या हक्काचा रस्ता आम्हाला